सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या 2 जुलै 2024 म्हणजेच योगिनी एकादशी आलेली आहे. अगदी एकच उपाय सांगत आहे, जन्मांची गरिबी दूर होऊन जाईल, तुमच्या जीवनात प्रत्येक संकटावर मार्ग मिळेल असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी साधा सोपा, अगदी घरातलं साहित्य वापरून तुम्ही असा एक उपाय करायचा आहे आपल्याला की आपल्या जीवनात कुठलंच कष्ट, त्रास, चिंता राहिला नको असा उपाय सांगत आहे. तर उद्या 2 जुलै 2024 योगिनी एकादशी. निराश झाला आहात, जीवनात खूप दुःख, त्रास सहन करताय, काय करावं, कुणाला मनातलं बोलावं, कोण आहे जो आपली मदत करेल, शत्रू खूपच त्रास देत आहात, सर्व विघ्नातून तारणहार तारतील का, मनात विशाल प्रश्न डोकावत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. घरात पैसा टिकत नाही, नवरा बायकोतील बिनकामी कटकटी होत असतील, मुलं अजिबात ऐकत नसतील, चुकीच्या मार्गाने जाऊन स्वतःचं जीवन बर्बाद करत असतील, तर आज मी तुम्हाला असा काही योगिनी एकादशीला विशेष असा उपाय सांगत आहे. फॅमिलीमधील एका व्यक्तीने जरी केला आपल्या संपूर्ण परिवारासाठी तरीही चालेल. मग कुणीही करा, महिलांनी करा, पुरुषांनी करा. महिलांना काही प्रॉब्लेम असतील 4 दिवस वगैरे तर पुरुषांनी केला तरीही चालेल. फक्त एकादशीला करायचा आहे. महिन्यातून 2 एकादशी येतात. तुम्हाला हा उपाय ज्या एकादशीला जमेल तेव्हा केला तरीही चालेल. उद्या 2 जुलै 2024ला मंगळवारी योगिनी एकादशी आलेली आहे. तर एकादशी आणि मंगळवार असल्यामुळे खूपच शुभ दिवस आहे. तुमच्या जीवनातून सर्व दरिद्रता, गरिबी दूर होऊन ज्या पण इच्छा असतील ताबडतोब पूर्ण होतील असा उपाय आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी, अगदी लहान असो, मोठं असो, महिला असो, पुरुष असो, सर्वांनी थोडंसं चिमूटभर हळद आणि 2 तुळशी पत्र आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे. घरात सुद्धा संपूर्ण ठिकाणी हळदीचं पाणी आणि त्यात थोडंसं 2 तुळशी पत्र टाकून, म्हणजे तुळशी पत्रांनीच आपल्या संपूर्ण घरात तुम्हाला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. हळदीचा हा उपाय तुमच्या घरातलं सर्व दारिद्र्य दूर करणारा उपाय आहे. देवघरातील देवांची विधीपूर्वक पूजा करावी. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची, पाण्यात थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने आपल्याला मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही जर देवांना चंदन लावत असाल तर मस्तकी चंदनाचा टिळा लावून घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडं पांढरं चंदन असेल, पिवळसर चंदन नसेल तर त्यात थोडीशी केशर नसेल तर चिमूटभर हळद टाकून ते पिवळ्या चंदनाचा टिळा आपल्या देवांना, देवी देवतांना लावायचा आहे. खास करून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला, तुमच्याकडं श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल त्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला पिवळ्या चंदनाचाच टिळा लावायचा आहे. म्हणजे त्या चंदनात तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करायची आहे. आणि केशर असेल तर अतिउत्तम, नसेल तर पिवळी हळद आपण देवांना वापरतो ती घ्या आणि त्याचा चंदनाचा आपल्या टिळा देवांना लावायचा आहे. फुलं व्हायची आहे. पिवळी फुलं असतील तर ती व्हा. तुळस व्हायची आहे. 1 तुळशी पत्र किंवा 1000 तुळशी पत्र तुमच्याकडं असेल तर तुम्हाला श्री हरी विष्णू सहस्त्र नामावली बोलत किंवा ऐकत श्री हरी विष्णूंचे 1000 नावं बोलून आपल्या देवी देवांना तुळशी पत्र अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पाला सोडून आपण सर्व देवी देवतांना, गणपती बाप्पा महादेवांना सोडून तुम्ही श्री हरी विष्णू आपले स्वामी असतील, तुम्ही तुळशी पत्र अर्पण करू शकता. फक्त बाप्पाला आणि महादेवांना तुळशी पत्र अर्पण करू नका. योगिनी एकादशी असो किंवा कुठलाही दिवस तुम्ही आपल्याला तुळस अर्पण करायची नाही. पण तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली ऐकत किंवा बोलत आपण पठण करत आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. तुमच्याकडं 1 तुळशीपत्र असो किंवा 1000 तुळशीपत्र असो, उजव्या हातात घ्यायचं आहे. तुमची मनातली इच्छा बोलायची आहे आणि विष्णू सहस्त्र नामावली पठण करत
आपल्याला विष्णूंच्या चरणी हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। या दिवशी तुळस व्हायची आहे, तुळस या दिवशी तोडायची नाही, आदल्या दिवशी तोडून ठेवा। बायकांनी तर तुळस कधीच तोडू नये। या दिवशी पिवळी मिठाई नाही तर केशरी शिरा नैवेद्यात दाखवायचा आहे। मंदिरात देवांना नैवेद्य दाखवा, मंदिरात गेला तर अवश्य नैवेद्य दाखवा, नाहीतर घरी तुम्ही गोडाचा शिरा वगैरे करून आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे। आता थोडीशी चणा डाळ आणि थोडासा गुळाचा खडा आपल्या हाताने गाईला खाऊ घालायचा आहे आणि गाईच्या पोटावरून मायेने हात फिरवायचा आहे। एकादशीला 2 चिमूटभर हळदीचा एक प्रभावी उपाय जाणून घ्यायचा आहे। आता तर काय करायचं आहे, 2 दिवे घ्यायचे आहे, जे तुम्ही रोज तुळशीजवळ आणि देवांजवळ लावत असाल ते पण चालेल। एक दिवा तोच घ्या जो तुम्ही तुळशीजवळ नेहमी लावतात आणि एक तुम्हाला मातीची लहानशी पंती घ्यायची आहे, ती धुवून घ्या स्वच्छ, जुनी असेल नवीन असेल चालेल। ती मातीची पंती आणि रोज जो तुळशीजवळ दिवा लावता ते दोन्ही दिवे घ्यायचे आणि आपल्याला फुलवातीचेच लावायचे आहे, गाईच्या तुपाचे। आता गाईचे तूप अजिबातच घरात नसेल तर म्हशीचे घेतले तरी चालेल, गाईचे घेतल्यास अतिउत्तम। सकाळी संध्याकाळी जेव्हा जमेल तुम्हाला हा उपाय करायचा आहे, सकाळीच केला तर अतिउत्तम। सकाळी आंघोळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही आंघोळीनंतर घरातील पूजा, तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे आणि 2 दिवे तुपाचे तयार करून घ्या। आता यातील एक तुपाचा दिवा आपल्याला तुळशी जवळ लावायचा आहे आणि एक दिवा पिंपळाखाली। त्या दोन्ही दिव्यांमध्ये तुम्हाला 1-1 चिमूटभर हळद टाकायची आहे। तुळशीजवळ दिवा लावाल त्यात चिमूटभर हळद टाका आणि एक पिंपळाखाली दिवा लावायचा आहे, 1 चिमूट हळद टाकून मग तो दिवा लावायचा आहे। तुम्ही ऑफिसला जात असाल बरोबर तो दिवा घेऊन जा आणि तिथं दिवा प्रज्वलित करा, घरातूनच चिमूटभर हळद टाकून नेली तरीही चालेल। फक्त पिंपळाला उद्या स्पर्श करू नका, फक्त तुम्हाला दिवा लावायची आहे, मनातील इच्छा बोलायची आहे। झालंच तर 11 प्रदक्षिणा पिंपळाला घालायच्या आणि मग तुम्ही ऑफिसला गेला किंवा घरी आला तरीही चालेल। मग तो दिवा तुळशीजवळ पिंपळाखाली लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे। तुळशीला हळदी कुंकू फुलं धूप अगरबत्ती नीट अगदी साजरं संगीत पूजा करा। तुळशी श्री विष्णुप्रिय आहे, हरिप्रिय आहे। एकादशीला तुळशी पूजन शांत चित्ताने करा, रोजच शांत चित्तानेच करायचं आहे। दोन्ही दिवे लावल्यावर 1 वेळा तुम्हाला श्री सूक्त पठण करायचे आहे। आता तुम्ही पिंपळाखाली तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही घरी येऊन पठण केलं 1 वेळा श्री सूक्त तरीही चालेल। पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावल्यावर तुम्हाला किमान 21 वेळा तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा तुम्ही 11 प्रदक्षिणा घालाल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो नारायणाय नमः असा मंत्र जप केला तरीही चालेल। दिवे प्रज्वलित करताना तुमची जी इच्छा आहे, अडचणी आहे, संकट दुःख त्रास सर्व बोलून घ्या, देवांना प्रार्थना करा मनापासून। जी व्यक्ती एकादशीच्या दिवशी तुपाच्या दिव्यात चिमूटभर हळद टाकून दिवा लावते तिच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर होतात, अडचणी दूर होतात, मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण करतात श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी। गरिबी दूर होते, सोन्याचे दिवस येतात, जीवनात सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, इतका सोपा उपाय आहे। आता काहींना हा उपाय उद्या 2 जुलैला योगिनी एकादशीला काही कारणांमुळे नाहीच जमला तर 17 जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे, या दिवशी सुद्धा तुम्ही हाच उपाय करू शकता। हा उपाय तुम्हाला उद्या नाही जमला, तुम्ही 17 जुलैला पुन्हा हा उपाय करू शकता। म्हणजे उद्या उपाय केला तुम्ही 2 जुलैला, पुन्हा 17 जुलैला सुद्धा हा उपाय करू शकता। इतका सोपा आणि प्रभावी उपाय आहे, 100% फलदायी उपाय आहे। श्री हरी विष्णू तुमच्यावर अतिशय प्रसन्न होतील आणि जी गोष्ट श्री विष्णूंना प्रिय आहे तीच लक्ष्मीला प्रिय आहे। माता लक्ष्मी तुमची गरिबी दरिद्री कायमची दूर करेल, अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला, असा उपाय आहे। म्हणून उद्या 2 चिमूट हळदीचा हा उपाय अवश्य करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।